त्याचप्रमाणे पौंजे टीमचे जर प्रतिष्ठित व्यक्तिमत्व कुणी आले असतील तर आपण देखील मुख्य व्यासपीठावरती या. पौंजे बी साठी याल तेव्हा मात्र 2 चेंडूने पेनल्टी पॉवर प्लेच्या षटकामध्ये घ्यावी लागेल याची नोंद घ्या. आणि त्यानंतर सर्व नियमांसाठी रिव्ह्यू आहे, फक्त बॅटच्या कट साठी रिव्ह्यू नाहीये. काल की अल्ट्राची मशीन घरी सकाळी बिघडली, मग घरी विसरून आलो, त्यामुळे आणि रिव्ह्यू एकच राहील. आपण एकदा जर गमावला तर पुन्हा मिळणार नाहीये. आणि 5 षटकांसाठी 5 गोलंदाज खेळवले जातील पौंजे टीम, याची देखील नोंद घ्या. 4 षटकही 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचे, ही देखील नोंद घ्या. जास्तचा वेळ जर आपण खर्च केला तर तुम्हाला शेवटच्या षटकामध्ये 1 नाही 2 क्षेत्ररक्षक तटीय षटकामध्ये घ्यावे लागतील. सलामीची जोडी पाठवा. एसपी साखरपाडा टीम आपली मैदानाच्या आतमध्ये. त्यानंतर प्रत्येक टीमला विनंती आहे की खेळाडू कक्षामध्ये फक्त आणि फक्त 9च खेळाडू हवे आहेत आम्हाला. त्याच्या व्यतिरिक्त खेळाडू कुणी खेळाडू कक्षामध्ये आढळू नये याची नोंद घ्या. जर एक्स्ट्रा खेळाडू किंवा एक्स्ट्रा प्लेयर आढळलास तर पेनल्टी दिली जाईल याची नोंद घ्या. प्रत्येक टीमला नियम सेम आहेत. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एसपी साखरपाडा क्रिकेट संघाकडून आपण दाखल होत असताना पाहायला मिळते. यश आणि काश ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होती. महाराष्ट्र पोलीस सेनेमध्ये कार्यरत असणारे आमचे आणि असोसिएशन मध्ये अर्थात अंबरनाथ आदिवासी टेनिस क्रिकेट असोसिएशन मध्ये असणारे पदाधिकारी, भावी अध्यक्ष किशोर उघडे यांचं देखील इथे शुभागमन होत आहे. दादांना विनंती असेल, दादा या आपण मुख्य व्यासपीठावरती, तुमचं सहर्ष मनपूर्वक सस्ने स्वागत आहे. चला जाऊया. यश आणि काश ही सलामीची जोडी तर मैदानाच्या आतमध्ये एसपी साखरपाडा क्रिकेट संघाकडे मैदानाच्या आतमध्ये दाखल होती. तर गोलंदाजी मार्क होते आपण पाहू शकाल जेदास, जे मात्र पौंजे बी या संघाकडे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना पाहायला मिळते. मॅच ऑन. पहिलाच बॉल लोवर फुललेचा चेंडू क्षेत्ररक्षक बॉल मागे धावतो. एकदा वेगाने कंप्लीट झाली, क्षेत्ररक्षक आला तोपर्यंत चापाचापी कार्यक्रम झाला आणि तोपर्यंत मात्र इथे मात्र धाबा कंप्लीट होतील 2. या 2 धाबेच्या मदतीनं संघाचं खातं ओपन होत आहे एसपी साखरपाडा. जाऊया पहिल्या बॉल वरती 2 धावा आल्या गेलेत. आपण पाहू शकाल पुन्हा एकदा यावेळेस काय फटका आहे. फटक्यामध्ये ताकद नजाकत बॉलला पाठवलाय सीमा रेषा बाहेर. हा मिळतील 6 धावा. हा आलाय A1 क्वालिटीचा ब्रँडेड बिग बिग हाय भैया आमचा भैया षटकार. इथे मात्र आपण पाहू शकाल
भयानक कार्यक्रम हंडी बांडी फोडून टोपशी कोंबवली रिव्हरचा पटका परंतु बॉल मात्र इथे आपण पाहिला तर निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकला जातोय जेदासच्या माध्यमातून इथे निर्धाव चेंडू पहिल्या बॉल वरती 2 धावा खर्च केला दुसऱ्या बॉल वरती षटकार ठोकला आणि त्यानंतर इथे मात्र डॉट चेंडू स्लोवर गतीचा चेंडू इथे हाताळला जातोय क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचलाय एक धाव घेण्याचा प्रयत्न धाव मात्र इथे कंप्लीट होईल एका धावेच्या मधून आपण पाहू शकाल संघाची टोटल धाव फलकावरती जाऊन पोहोचली आहे तो म्हणजे 9 धावा तोपर्यंत सर्वांच्या मनोरंजनासाठी खऱ्याने आमचे सेंडी जे मात्र उपस्थित आहेत त्यानंतर अगदी आपण पाहतोय त्यांच्या समेत आमचे भैया हे देखील उपस्थित आहेत त्यानंतर आमचे 13 भाई ते देखील उपस्थित आहेत सर्वांचं करूया सहर्ष मनपूर्वक सस्ने स्वागत शेवटचे 9 धावा फलकातील शेवटचे बॉल शिल्लक आहेत 2 या षटकामधील गोलंदाज तयार होतो जेदास स्लोवर गतीचा चेंडू समोरच्या दिशेला पंच करण्याचा प्रयत्न पंचाचा सिग्नल आमच्यापर्यंत येऊन पोहोचलाय की हा चेंडू खराब आहे वाईट बॉल आहे वाईट बॉल म्हणजे गुटाड्या चुतुडा असं करणारा बॉल इथे मात्र पिशीत 4 12 12 25 पैसे आणि इथे मात्र सपाट इथे मात्र हा चेंडू आपण पाहिलं तर इथे खराब चेंडू आला गेला अशा पद्धतीने धावा दाखल आणि इथे तिसऱ्या पंचांची मागणी देखील घेतली गेली गडुळाचं पाणी कशाला डबळलं आणि आता तिसऱ्या पंचांना बोलवलं तिसऱ्या पंचाचा सिग्नल आलाय लाईन मिस होतीया चेंडू जर पाहिला थोडासा मिस होत असताना इथे मात्र पाहायला मिळतो तो म्हणजे वाईट अगदी आपण पाहू शकाल सातत्याने जर पाहिलं प्रत्येक डिसिजन जो मात्र लाईव्हच्या माध्यमातून चेक केला जातोय कारण की माणूस आहे आणि सातत्याने जर म्हटली नाईटची स्पर्धा जर म्हटली तर निश्चित प्रत्येक पंचांसाठी एक सातत्याने प्रत्येक चेंडूवरती आव्हान पाहायला मिळतं आणि इथे मात्र हा चेंडू इथे मात्र वाईट आणि आमचा लाल्या 10 धावा फलकावरती आहेत हा चेंडू आपण पाहिला तो म्हणजे इथे मात्र आपण पाहिला तर तो म्हणजे डॉट चेंडूचे डॉट षटक क्रमांक पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला गेलाय आणि संघाची टोटल धाव फलकावरती बिनबाद 10 धावा एसपी साखरपडा पोंजे बी हा संघ खऱ्या अर्थाने आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये खेळतोय पोंजे बी संघ आपण आपला जर पाहिला रिव्ह्यू जो एक होता तो मात्र गमावला गेलाय कारण की इथे सातत्याने जर पाहिला प्रत्येक टीमला फक्त एक रिव्ह्यू आहे याची नोंद घ्यायची तुमचा टाइम काउंट केला गेलाय आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये जर पाहिला तर इथे 11:55 मॅच इथे कंप्लीट चालू झाली आहे आणि इथे मात्र 12 वाजलेले आहेत त्या मात्र आता इथून पुढे कशा प्रकारची कामगिरी केली जाईल ते मात्र पाहावं लागेल 10 धावा फलकावरती आहेत आणि गोलंदाजी मार्क होते अंकुश 4 षटकही तुम्हाला 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचे हे विसरून चालणार नाहीये डीजे रामू यस इथे मात्र 10 धावा फलकावरती आहेत अंकुश तयार होतोय कुटाप्याचा चेंडू पॉइंटच्या डोक्यावर फटका मात्र एक्झिक्यूट केला गेलाय आणि बॉलला पाठवलाय 4 धावांसाठी
आपण पाहू शकाल पहिल्याच बॉलवरती 4 धाबा आल्या गेल्या. षटक क्रमांक इथे आपण पाहतो दुसरे चालू आहे. इथे मात्र पुन्हा एकदा समोरच्या दिशेला गॅप शोधलाय आणि पुन्हा एकदा चेंडू थांबणार नाहीये. चेंडू मात्र निघून चालाय सीमा रेषेच्या बाहेर. अजून एक तडाखा. बॉल मात्र निघून चालाय सीमा रेषा पार. धावा मिळतील 4. पिंपळोली गावाची खऱ्या अष्टमीचा जो मानकरी हिंद केसरी त्याच्या बाजून सगळी कमिटी मात्र सगळे प्लेयर्स आहेत. सगळे आपण बाजूला जावा. कॅमेरामन फोकस करेल. त्यानंतर तुमच्या घरपट्ट्या फाडल्या जातील. त्यामुळे आधीच आपण तिथून साईडला व्हा. इथे जाऊया. यावेळेस देखील चांगला फटका. पुन्हा एकदा खाली क्षेत्ररक्षक बॉल मागे धावतो आणि बघता बघता बॉल सीमारेषेच्या बाहेर. अजून एक तडाखा बेकार. एक काम करा याचे करगोटा आहे करगोटा. या अशी गाणी तुम्ही रात्री 4-4 वाजेपर्यंत हळदीला जाऊन येता. मग का ना अशी गाणी लावा. चांगल्या चांगल्याच्या किडनॅप फेल कराल तुम्ही. काय सांगायचं आहे. म्हातारं गेलं कोमात आणि हे तरुण आलं जोमात असा कार्यक्रम चालू आहे. इथे मात्र चौकार हॅट्रिक कंप्लीट झाले. दावा फलकावरती 22 SP साखरपाडा साखरपाडा. मग ही गरपट्टी काही द्यायची तास पाडल्यानंतर का. आम्ही तिथली गरपट्टी पाहत नाही. आम्ही इथली गरपट्टी पाहतो. रात्री देखील मी म्हटलं. आणि 12वा खेळाडू इथे मैदानाच्या आत जेव्हा तुमचं अनाउन्समेंट होईल तेव्हा तुम्हाला सांगणं फार महत्वाचं. तुमचं संपूर्ण नाव काय आहे टीमचं. लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहतोय. तुम्ही इथे 11 जण खेळतायत परंतु 185 लोक बघतायत. इथे मात्र चुकीमध्ये तुम्हाला न काढण्यात आम्हाला काढलं जातं. त्यामुळे जरूर तुमचं संपूर्ण नाव आहे ते अगोदरच आधी कळवा. त्याला तुम्हीच पहा. आता इथे मात्र 6 धावा षटकार येईल आणि षटकाराच्या साहाय्यानं 28 धावा. यावेळेस मात्र पंचांकडे अपील आणि पंचाने अपील मात्र स्वीकारली. इथे मात्र पंचांचे बोट आकाशात. इथे मात्र विकेट. फलंदाज होईल बाद. OUT गॉन. विकेट. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज दाखल होतोय उद्देश. आपण पाहतो मयूर स्पोर्ट साखरपाडा हा संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना आतापर्यंत चांगली कामगिरी राहिली. 28 धावा फलकावरती जोडल्या गेल्यात. षटक क्रमांक 2 इथे मात्र समाप्त झाला गेलाय आणि नवीन फलंदाज उद्देश जो मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळेल. परंतु तो नॉन स्ट्राइक वरती आणि गोलंदाजी ट्रॅक वरती आपण रोहित दासला आपण पाहू शकाल. रोहित दास ज्याला मात्र आपण गोलंदाजी ट्रॅक वरती पाहू शकाल. तर स्ट्राइक वरती यशला पाहू शकाल. अगदी आपण पाहिले यशनं 2 चेंडू खेळून काढले. अजूनही एकही वैयक्तिक खात्यामध्ये धाव जमा केली नाहीये. उद्देश मात्र एकही चेंडू खेळला नाहीये. परंतु इथे घडलं काय. एसचा अप्रतिम फटका. यावेळेस मात्र बॉल निघून चला. बॉल गेला खांडीला आणि फाटा फुटला शेंडीला. टाटी 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 टाटी. चांगला फटका आला गेलाय. पहिलाच बॉल त्यावरती आक्रमण.
यावेळेस पायामध्ये टाकण्याचा प्रयत्न, परंतु लाईन मात्र इथे डावी स्टिक मिस करत असताना पंचांना सांगितलं गेले की वाईट बॉल आहे. खराब चेंडू इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाला. खराब चेंडू धावफलक मात्र आता पाहायला मिळेल. तो म्हणजे 35 धावा, लॉस ऑफ 1 विकेट. टीम एसपी साखरपाडा अर्थात आपण पाहतो मयूर स्पोर्ट साखरपाडा, मयूर स्पोर्ट साखरपाडा या नावानं हा संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. खऱ्या अर्थानं पाहू शकाल स्ट्राईक एंड मध्ये उद्देश, न स्ट्राईक एंड मध्ये उद्देश आहे आणि स्ट्राईक एंड मध्ये यशला आपण पाहू शकाल. गोलंदाज पुन्हा एकदा रोहित असते यार. यावेळी देखील चांगला फटका, ताकद नजाकत, बॉल मात्र पुन्हा एकदा निघून चलाय सीमारेषेच्या बाहेर. मयूर स्पोर्ट साखरपाडा टीम साठी अजून एक चांगला तडाखा षटकार. एक्के 40 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 3 चालू आहे आणि 3 चेंडू मध्ये पहिल्या चेंडूवरती षटकार आला, त्यानंतर वाईट, त्यानंतर षटकार, म्हणजे षटकामध्ये अजूनही 4 बॉल शिल्लक. साखरपाडा यस अगदी तुमच्या घरपट्ट्यात अशा आल्यात की माझ्या किडनॅप फेल झाल्यात. इथे मात्र जरूर अगदी वाईट बॉल. पहा मित्रांनो, खऱ्या अर्थाने आयोजकांनी कशा पद्धतीने तुमचं नाव अंकित केले हे आम्हाला माहित नाहीये. आम्ही भाड्याचा तट्टू आहेत, परंतु तुमच्या घरपट्ट्या जशा आमच्याकडे येत आहेत तशाच आम्ही बोलतोय. इथे फक्त अगदी आणि फक्त जर पाहिलं तर निश्चित अगदी एसपी आला, त्यानंतर तिथे मयूर मध्येच शिरला, सकाराम आजारी झाला आणि कांतारामला सलाईन लावली, असा कार्यक्रम पाहायला मिळतो. इथे मात्र निश्चित आपण पाहतो इथे मात्र डॉट चेंडू आला गेलाय. पुन्हा एकदा मित्रांनो खऱ्या अर्थाने निश्चित 7 जण जर पाहिला तुमची नाव नोंदणी ज्या टायमाला होती त्या टायमाला तुम्हाला स्पॉन्सर असेल तर कमीत कमी त्या स्पॉन्सरचं नाव द्या, गावची असेल तर त्या गावाचं नाव द्या. आणि इथे मात्र घडलं काय, त्रिफळाची विकेट एलबी अगदी आपण पाहिला क्लीन बोर्ड, फलंदाज होईल बाद. विकेट गमावली. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय नारा. मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. आपण पाहू शकाल स्ट्राईक एंड मध्ये या षटकामध्ये शेवटचे 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावा धावफलकावरती 42 आहेत. इथे पुन्हा एकदा षटकामधले 5वा चेंडू घेऊन तयार. स्लोवर गतीचा चेंडू हाताला होता, क्षेत्ररक्षक नव्हता तिथे. एक सिंगल मात्र इथे कंप्लीट झाली आणि अशा पद्धतीने इथे आपण एकच सिंगल आणि या एका सिंगलच्या साह्यानं 43 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. या 43 धावेच्या मदतीने संघाची टोटल धावफलकावरती आपण पाहू शकाल 43 धावा. इथे मात्र 2 गड्याच्या मोबदल्यात ते म्हणजे मयूर स्पोर्ट साखरपाडा या टीमच्या धावफलकावरती. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळेस समोरच्या दिशेला पंच करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तिथे आहे. एकच धाव, जास्त काही मिळणार नाहीये आणि अशा पद्धतीने आपण पाहतो मात्र धाव इथे कंप्लीट होईल. षटक इथे मात्र समाप्त होतोय. अगदी आपण पाहू शकाल 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. संघाची टोटल धावफलकावरती
44 धाबा 2 गड्याच्या मोबदल्यात जोडल्या गेल्यात. पुढची मॅच देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका साइडनं टीम आपण पाहू शकाल ती म्हणजे टीम लोभेवाडी आणि तर त्यांच्या विरोधात गोरेगाव. या दोन टीमच्या दरम्यान एक आपल्याला मोठी लढत पाहायला मिळणार आहे. त्यानंतर कासगाव नाना आणि त्यांच्या विरुद्ध आपण पाहू शकाल बहनोली किशोर. या दोन टीमच्या दरम्यान चौथी लढत आणि शेवटची लढत सावरोली द शहापूर आणि त्यांच्या विरुद्ध ममदापूर अशी लढत आज 10 संघ रेग्युलर पोल मधले अर्थात गट क्रमांक सी मधले आपण पाहणार आहोत. अविनाश यावेळेस मात्र चौथं षटक हाताळण्यासाठी कॅप्टनने मात्र जबाबदारी अविनाशच्या खांद्यावरती दिली गेली आहे. अविनाश तयार होईल. 44 धावा तर धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक अगदी आपण पाहतो 3 षटकासाठी टाइम घेतला गेलाय. 15 मिनिट आणि 47 सेकंद. तुम्हाला सांगितलं होतं की 4 षटके 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचे. हे अगदी जास्तचा वेळ जर खर्च केला तर शेवटच्या षटकामध्ये एक नाही 2 शतरक्षक तोटिया सर्कल मध्ये घेणं फार महत्वाचं राहील. उद्देश आणि उद्देश इथे मात्र आक्रमण उद्देश दाखवला इथे दन 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 षटकार. षटकार आला आणि संघाच्या धावा धावफलकावरती 50. यावेळेस जरूर चांगला चेंडू अप्रतिम चेंडू हाताळला गेलाय. बघता बघता हा चेंडू जर पाहिला तर इथे फलंदाजाला बीट करतोय. इथे मात्र हा चेंडू इथे मात्र डॉट. अशा पद्धतीने आपण पाहतोय चौथ्या षटकामध्ये 2 चेंडू टाकले गेलेत. पहिल्या चेंडूवरती षटकार आला आणि त्यानंतर एक डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकला जातोय. पन्नास धावा धावफलकावरती आहेत. यावेळी चांगला फटका क्षेत्ररक्षक आहे तिथे कुठल्याही प्रकारची चुकी न करता टिपला असेल विकेटचं पतन. फलंदाज होईल उद्देश. बॅक टू द डगआउट. पाहू शकाल किशोर दाखल झालाय. 50 धाबा संघाचा अर्धशतक इथे मात्र मयूर स्पोर्ट साखरपाडा या टीमचा धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय. 3 गड्याच्या मोबदल्यात अविनाश तयार. पुन्हा एकदा स्लोवर गतीचा चेंडू होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न धावाची संधी होती परंतु इथे आपण पाहू शकाल एकदा प्रचंड वेगाने इथे कंप्लीट केली जाते आणि इथे मात्र एका धावेच्या मदतीने आता मात्र संघाची टोटल धावफलकावर 51 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात मयूर स्पोर्ट साखरपाडा. पाहावं लागेल इथे धावा धावफलकामध्ये 51 आहेत. अजूनही या षटकामध्ये 2 चेंडूचा खेळ जो मात्र उर्वरित शिल्लक आहे. अविनाश तयार. पुन्हा एकदा स्ट्राइक मध्ये नारा होता. नारा मात्र चेंडू बीट करतोय. विकेट कीपर देखील थोडंसं फंबल होतोय आणि बघता बघता हा चेंडू इथे मात्र पंच बाईज लेग बाईज आणि इथे लेग बाईजच्या सर्वात इथे आपण पाहू शकाल धावफलकामध्ये एक ऍड होईल आणि एका धावेच्या मदतीने मात्र संघाची टोटल धावफलकावरती 52 धावा धावफलकावरती आहेत. 3 गड्याच्या मोबदल्यात मयूर स्पोर्ट साखरपाडा. पुन्हा एकदा शेवटचा बॉल उडवण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेग मधून जर पाहिला क्षेत्ररक्षक बॉल परत पुढला शॉट फाईन लेगचा
बॉल पर्यंत पोहोचला, एकच धाव, जास्त काय मिळणार नाही. अशा पद्धतीने षटक क्रमांक 4 षटकांचा खेळ समाप्त. संघाची टोटल ते म्हणजे मयूर स्पोर्ट साखरपाडा जाऊन पोहोचलाय 53 धावा. वेळ जर खर्च केला तर तुम्हाला शेवटचा एक चेंडू जरी राहिला तरी मात्र एक क्षेत्र 2 क्षेत्ररक्षक 30 षटकामध्ये घेणं बंधनकारक राहील. 53 धावा फुलकावरती आमचा बादशाह. इथे अगदी आपण पाहतो, त्यानंतर आपण पाहतो, पाहू नका भानुदास गोलंदाजी ट्रॅक वरती आमचा तेऱ्या भाई, ही देखील एक खास ओळख आहे. अगदी आपण पाहू शकाल 53 धावा फुलकावरती. त्यानंतर आपण पाहू शकाल, तुम्हाला चांगलं संगीत ऐका असेल तर आमचा डीजे भैया यांच्याशी देखील संपर्क साधा. यावेळेस समोरच्या दिशेला कट केलाय, क्षेत्ररक्षकाला आणि इथे मात्र बघता बघता एक धाव वेगानं, थोडस फंबल झालं, बघता बघता 2 धावा तर वेगानं कंप्लीट झाल्या. आणि 2 धावेच्या मध्ये आता मात्र संघाची टोटल धाव फुलकावरती जाऊन पोहोचली ती म्हणजे 55 धावा फुलकावरती आहेत. म्हणजे मयूर स्पोर्ट साखरपाडा टीमच्या धावा. पंचावन्न धावा भानुदास गोलंदाजी ट्रॅक मध्ये, स्ट्रायकिंग मध्ये किशोरला आपण पाहू शकाल. ते म्हणजे टीम क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, बॅटवरती चेंडू येऊ शकला नाहीये. इथे मात्र अखोट टप्प्याचा चेंडू हाताला होता, इथे मात्र फलंदाजाला बीट करत चेंडू मात्र विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला गेलाय. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये भानुदासच्या माध्यमातून हाताळला जातोय. इथे मात्र किशोरला चेंडू समजत नाही, गती आणि लेंथ वरती नियंत्रण नाहीये. यावेळेस समोरच्या दिशेला संधू कसा बसा हाणला, चोपला, कुतला, इथे मात्र तोपर्यंत एक धाव आणि एका धावेच्या मदतीने आता मात्र संघाची टोटल धाव फलकावरती जाऊन पुढले 56 धावा फलकावरती आहेत. ते म्हणजे 3 गडेच्या मोबदल्यात मयूर स्पोर्ट साखरपाडा. शेवटचे बॉल शिल्लक आहेत 3. या डाबामधील या 3 चेंडूवरती अजून किती धावा त्या धाव फलकावरती अर्जित केल्या जातील ते मात्र पाहावं लागेल. भानुदास पुन्हा एकदा तयार होईल गोलंदाजी मार्क वरती. एक महत्वपूर्ण मॅच आणि या महत्वपूर्ण मॅच मध्ये महत्वाची कामगिरी जे तुम्ही आम्ही अनुभवतोय. शेवटचे बॉल शिल्लक आहेत 3 या डाबामधील आणि इथे मात्र आपण पाहू शकाल यावेळेस देखील चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक मात्र तिथे आला गेलाय, परंतु तिथे मात्र धावा मिळतील या बॉल वरती. त्या म्हणजेच 2 आणि 2 धावेच्या मदतीनं आता मात्र संघाची टोटल 58 धावा फलकावरती. तो म्हणजे टीम मयूर स्पोर्ट साखरपाडा टीमच्या शेवटचे 2 चेंडूचा खेळ जो मात्र उर्वरित आपल्याला पाहायला मिळणार आहे. पुढची मॅच गोरेगाव आणि त्यांच्या विरुद्ध लोपेवाडी. गोरेगाव टीमचे कॅप्टन कर्णधार आले असतील तर आपण संपर्क साधा. आणि त्यानंतर टीम लोपेवाडी टीमचे कर्णधार मिड इनिंग मध्ये आपल्याला टॉस संपन्न करून गायचं आहे. तर अर्थाने पाहू शकाल बघता बघता दाबाची संधी आहे आणि इथे मात्र घडले काय, फ्री किक सफर, फलंदाज होईल बाद. इथे मात्र अति घाई संकटात नाही, विकेट ओ यू टी गॉन, विकेट. त्यांच्या विरुद्ध लोपेवाडी या 2 टीमच्या दरम्यान एक मोठी लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. 59 धावा फलकावरती जोडला गेलाय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज तयार होईल. साखरपाडा संघाला खऱ्या अर्थाने अभिनंदन अशी कमेंट देखील आमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. मला वाटतं निलेश जाधव ज्यांच्या माध्यमातून ही कमेंट आली गेली आहे. त्यानंतर प्रवीण गावंडा खऱ्या अर्थाने त्यांचं देखील साखरपाडा टीमसाठी भरपूर शुभेच्छा आल्या. त्यानंतर खरपरचे आमचे मित्र किशोर ज्यांच्या माध्यमातून देखील शुभेच्छा आल्या गेल्यात. अगदी सर्वांच्या खऱ्या अर्थाने मनापासून आणि साखरपाडा टीमच्या माध्यमातून खूप खूप धन्यवाद.
रिबतचा पटका विकेट किपर आहे तिथे. इथे मात्र हा चेंडू खराब आला गेलाय. व्हाईट बॉल, खराब चेंडू, एक्स्ट्राची धाव. धावा दाफलकामध्ये 60 धावा कंप्लीट झाल्या गेल्यात. शेवटचा बॉल या षटकामधील आहे, परंतु इथे मात्र 60 धावा दाफलकावरती आहेत. एक भलं मोठं आव्हान आहे जे मात्र आतापर्यंत दाफलकावरती जोडलं गेलंय. भानुदास तयार होते गोलंदाजी मार्ग होते आपण पाहू शकाल. इथे मात्र हलक्या हाताने पंच करण्याचा प्रयत्न, एक धाव कंप्लीट होईल आणि एका धावेच्या मदतीने 61 धावा. आणि मला वाटतं 61 धाब्यांवरती समाधान मानावं लागलं. अशा पद्धतीने विजयासाठी 62 धावेची पोंजे बी संघाला गरज आहे. गोरेगाव टीम आणि टीम लोबेवाडी, चला लगेच टॉस साठी. पोंजे बी आपली सलामीची जोडी पाठवा. मेन पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय एक पिंपळी टीमचा अष्टपैलू खेळाडू अनिल पादीर, त्यानंतर स्कोरले पंचांच्या भूमिकेत उभारतात सितारा रामदास, ज्यांना आपण पंचांच्या भूमिकेत आपण पाहू शकाल. नंतर जर पाहिलं निश्चित रात्री ते 3:30 वाजता हळदीवरून आले आणि त्यानंतर स्माइल पहा, चेहऱ्यावरती पहा एक स्माइल, ही हळदीची स्माइल आहे आणि त्यांना पाहतो 100% उपस्थित झालेत. तुमचं खूप खूप धन्यवाद. आमचे 100% जर म्हटलं तर 100% नाव आहे आमच्या भानुदासला आणि ते आता अगदी ड्युटीवरून आले, त्यांना थेट इथे आले. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल पोंजे बी संघाच्या माध्यमातून. पोंजे टीम आपल्याला विनंती आहे, आपल्याला पेनल्टी जी दोन चेंडूची दिली गेली आहे याची मात्र नोंद घ्यायची आणि ते 2 चेंडू पहिल्या षटकामधले काउंट केले जातील. येस,
जरूर अगदी कुठल्याच टीमवरती अन्याय होणार नाहीये। जे नियमावलीमध्ये जे आपण बसाल त्या नियमावलीने तुम्हाला नियम मान्य करावे लागतील याची नोंद घ्यायची। मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी दाखल होत्या। जिगिदास आणि त्याच्या साथीला अंकुश ही सलामीची जोडी तर मैदानाच्या आतमध्ये दाखल की निरगुडा आपण पाहतो निश्चित या सीझन मध्ये त्यांना अजूनपर्यंत जोड मिळाला नाहीये। पुढच्या सीझन मध्ये कदाचित हिरव्या काडीवरती जोड मिळेल। 11 हंडी 11 भांडी 11 वाजल्या मिळणार नाही, 11 बोकड देखील मिळणार नाही, परंतु इथे मात्र 11 वाड्या मिळतील शंका नाहीये। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते तब्बल 62 धावेची गरज आहे। स्ट्रायकिंग मध्ये अविनाश, नॉन स्ट्रायकिंग मध्ये अंकुश, गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहू शकाल। पहिले षटक हाताळण्यासाठी उद्देश ज्याला मात्र आपण पाहू शकाल। पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती मात्र हान टोका दिवन का बेकार खवा वर करून करून धोद्याला निकाल खलास केला। आडत रेखा तात्या मामा काका आडत रेखा चोळीत मळीत बेकार खवा वर करून खवासा। विकेट कीपर मिस होतोय, एक धाव आणि इथे मात्र एका धावेच्या मधून 7 धावा धावफलकावरती आहेत। आपण पाहू शकाल 7 धावा धावफलकावरती। भानुभया चांगले संगीत आम्हाला आमच्या डीजे भैयाच्या माध्यमातून ऐकायला मिळालं। अगदी आपण पाहतोय भानुजा दाखल झाला आणि भानुभया असं संगीत आमच्या डीजे भैयानं ऐकवलं। एका चांगली आठवण करून दिली आहे आमच्या भानुदाची। 7 धावा धावफलकावरती आपण पाहतो 62 धावेची गरज आहे। स्ट्राइक एंड वरती यावेळेस अंकुशला आपण पाहू शकाल। गोलंदाजी ट्रॅक मध्ये उद्देश इथे मात्र यावेळी देखील कमालीचा फटका। चेंडूला भरपूर उंची गाठली आहे, लांबी कमी आहे, क्षेत्ररक्षक ओहो बेकार। अशी फिल्डिंग म्हणजे मुळीयत आली एकमेव उपाय, रट्ट्याला आत गायब। धावा धावफलकावरती 2 आणि या 2 धावेच्या मधून ये कॅमेरा मारू नका, मग काय पोर आहोत का, मूर्त लायता का माझ्याशी। एकंदरीत आपण पाहू शकाल आता मात्र या 2 धावेच्या मदतीने 9 धावा धावफलकावरती रिप्लाय मध्ये पाहू शकाल। अगदी अकोट टप्प्याचा चेंडू होता, त्यावरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला बराच वेळ चेंडू हवेत होता, त्यानंतर क्षेत्ररक्षक बॉल खाली आला आणि तिथे मात्र जरूर आपण पाहिलंय क्षेत्ररक्षक घसरगुंडी पुसरगुंडी। इथे मात्र जरूर अपील केली आणि अपीलला मात्र प्रतिसाद मिळत असताना विकेट गमावली। मिस्टर सचिन टिचकुले यांचं देखील शुभ आगमन। बाकीची गरपट्टी कोणाला समजणार नाही याची आम्हाला संपूर्ण काळजी आहे। एकंदरीत आपण पाहू शकाल अगदी आपण पाहू शकाल पुढची 7-12 आम्ही ओपन करणार नाही, तुम्ही काही एवढी काळजी घेऊ नका, टेन्शन घेऊ नका। आतल्यात सगळं हे कुमचा कार्यक्रम राहील। इथे धावा धावफलकावरती विकेट जात असताना 9 धावा धावफलकावरती एकाकडे छम्मा बदल्यात आणि षटक मात्र 2 चेंडूच्या पेनल्टीच्या स्वरूपात समाप्त होईल। आता मात्र धावा धावफलकावरती 9 आहेत आणि शेवटचे बॉल शिल्लक आहेत ते म्हणजेच 24 आणि 24 बॉल मध्ये 53 धावांची गरज। जयदास मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय निश्चित सावरोली ब संघ शहापूर तालुक्यातील एक नामवंत संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय, तो म्हणजे मयूर स्पोर्ट साखरपाडा। तर निश्चित शेवटच्या सामन्यामध्ये अगदी आपण पाहणार आहोत एका साईडनं जर पाहिलं तर ममदापूर त्यांच्या विरुद्ध सावरोली ब शहापूर एक नामांकित संघ आपण पाहणार आहोत। निश्चित त्यामध्ये जर पाहिला तर निश्चित संघाचा एक स्टार खेळाडू आपल्याला पाहायला मिळणार आहे। शहापूर आदिवासी टेनिस क्रिकेट मधला खऱ्या अर्थाने निश्चित पडद्या आड मध्ये हा चेहरा आपण पाहत आलोय, कारण की या चेहऱ्याला कधी मित्रांनो म्हटलं एखाद्याला झळकायचं असेल तर तुम्हाला मोठ्या पडद्याची गरज असते। अशा पद्धतीने आपण पाहिलं असेल सचिन पोकळा हा खेळाडू जर म्हटला तर मित्रांनो शहापूर आदिवासी टेनिस क्रिकेट मधलं एक मोठं नाव आहे, परंतु त्याला एक व्यासपीठ मिळत नाहीये आणि आज त्यांच्या मालकीचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळणार आहे।
अगदी आपण पाहणार आहोत, परंतु मैदानाच्या आतमध्ये एक चांगली लढत चालू आहे. मयूर स्पोर्ट्स साखरपाडा आणि त्यांच्या विरुद्ध पोंजे बी या दोन टीमच्या दरम्यान गोलंदाज तयार होती. अचूक टप्पा, प्रचंड वेग आणि इथे मात्र इथे टाकलेला हा चेंडू डॉट बॉल, निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. एक चांगली गोलंदाजी या बॉल वरती आपल्याला पाहायला मिळाली. अफलातून गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली जाती ती म्हणजे नाराच्या माध्यमातून. पुन्हा एकदा इथे मात्र आपण पाहू शकाल नारा तयार होईल गोलंदाजी स्ट्राईक वरती, तर स्ट्राईक इन वरती फलंदाज आपण पाहू शकाल अविनाश. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र स्वतः गोलंदाज बॉल खाली आला गेलाय आणि इथे मात्र पुन्हा एकदा विकेटचं पतन. इथे मात्र गोलंदाज होता नारा आणि घड्याळात वाजले मात्र 12:15 विकेट. रोहिदास मैदानाच्या आतमध्ये नवीन खेळाडू दाखल होत आहे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर दुसरा चेंडू आपण पाहिला नाराचा, जो मात्र आपण पाहिला डॉट आणि त्यानंतर विकेट. नारा म्हटलं तर निश्चित चांगली कामगिरी पाहायला मिळाली. इथे मात्र निश्चित पोंजे बी हा संघ मैदानाच्या आतमध्ये 62 धाब्यांचा पाठलाग करतोय. इथे मात्र ओहो रोहिदास मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. काय रे काय सांगायचंय, पोरदे काय जेलू ते तर जायली बैरी आणि लग्नाला उभी केली आंधळी. चांगले संगीत अगदी आपण पाहतो आमचा भैया, ज्याच्या माध्यमातून आपण पाहतो चौकार आला. 13 धाव फलकावरती आहे. मॅचची लिडिंग आहे जो शॉर्ट टर्मिनल क्षेत्ररक्षक, चुका होणार नाहीये. विकेट, फलंदाज बाद. क्रिकेट भिवंडी नव्हे तर अगदी अख्खा देशामध्ये जे नाव घुमतंय सध्याच्या स्थितीला ते म्हणजे खरं तर सर भाविश पवार, ज्यांचं चांगलं संगीत आमच्या डीजे भैयाच्या माध्यमातून ऐकायला मिळालं. त्यांचं देखील खूप खूप धन्यवाद. खऱ्या अर्थाने आपण पाहतोय आत्ताच झालेली स्पर्धा आपण पाहिली ISPL. खऱ्या अर्थाने अगदी आपण पाहिले या खेळाडूने ठाणे जिल्ह्याचं नाव उंचीवरती गाठलं. संपूर्ण अगदी पाहिलं भारत देशामधले जे मात्र खेळाडू त्या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. सचिन निरगुडा, योगेश्वर धवळा वाहून दे राहायचे. 12:30 वाजून गेले, लोक काढा कळती वही मोडीत पळायला लागल. धवळा बिवळा काही करू नका. निश्चित चांगल्या कमेंट येत आहेत, तुमचं खूप खूप धन्यवाद. जाऊया पुन्हा एकदा. यावेळेस फटका खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा फटका फसला गेलाय. क्षेत्रचे बॉल खाली उद्देशाला गेलाय. विकेट किपर, चुका होणार नाही. उद्देशच्या माध्यमातून इथे मात्र सेल कॅरी केलाय आणि अजून एक पोंजे बी संघाला अजून एक धक्का. विकेट.
व्यावसायिक बी साठी जो मात्र दिलं जातं त्यानंतर व्यावसायिक क्रिकेटला ज्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने निश्चित आपण पाहतो खेळत असताना पाहायला मिळत आहे। अगदी आपण बघू सर भावेश पवार एक खऱ्या अर्थाने महाराष्ट्र टेनिस क्रिकेट मधलं एक मोठं नाव आणि इथे मात्र षटक क्रमांक 2 षटकांचा खेळ मात्र होईल समाप्त। शेवटचा चेंडू इथे मात्र आला गेला तो म्हणजे डॉट बॉल आणि आता मात्र 4 गडेच्या मोबदल्यात पवनच्या बी संघ तो मात्र 13 धाब्यांवरती पोहोचतोय। अजय शिंदे तुमची घरपट्टी जर पाहिला मानस शिंदेने फाडली त्यांच्याशी संपर्क साधा। अजय शिंदे मानस शिंदे जर पाहिला 100 मध्ये तुमची घरपट्टी फाडली संपर्क साधा। आला मग खांदा उघे मोहन आला यावेळेस गोलंदाजी ट्रॅक वरती षटक क्रमांक 3 हाताला साडी आपण पाहू शकाल 13 धावा आहेत। अकुट टप्प्याचा चेंडू होता थोडीशी उसळी घेतली फलंदाजाला बीट करत छोटे मात्र विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकला जातो। मोहनने षटकाची सुरुवात चांगली केली आहे। आता मात्र आपण पाहू शकाल 62 धाब्याची गरज असताना इथून मात्र समीकरण पाहायला मिळणारे शेवटचे 17 चेंडू आणि 49 धाबा हे समीकरण आपण पाहणार आहोत। इथून पुढे पुन्हा एकदा गोलंदाज तयार यावेळी देखील अफलातून प्रचंड वेग होता टप्पा मात्र तिथे अचूक राहिला 7 मात्र उद्देश चांगली मिळाली आणि बघता बघता इथे मात्र हा चेंडू देखील इथे मोहनच्या माध्यमातून निर्धाव हाताळला जातो। रिप्लाय मध्ये पाहू शकाल पहा अगदी लेंथ आणि गतीमध्ये तुमच्यामध्ये जर आत्मविश्वास आणि खऱ्या अर्थाने अचूक टप्पा राहील तर इथे मोठ्या फलंदाजाला थांबवण्याची ताकद इथे मोहनने दाखवली आहे। इथे मात्र यावेळेस मात्र गतीचा वापर केला आणि गतीमध्ये वापर करत असताना काय सांगायचं आहे नको झाली जरा जास्त अगदी पंचांकडे जर शंका कुशंका असेल तर आपण रिव्ह्यू घेऊ शकता। पंचांना जेव्हा लागेल तेव्हा मात्र शंका कुशंका देऊ शकाल परंतु टीमला मात्र जेव्हा खऱ्या अर्थाने आपल्यासाठी एकच रिव्ह्यू असतो तो रिव्ह्यू गमावल्यानंतर आपल्याला मात्र निश्चित तो रिव्ह्यू मिळणार नाही। पंच जेव्हा त्यांना शंका कुशंका वाटेल आणि इथे मात्र निश्चित पंचांचा सिग्नल आलाय इथे मात्र उलटी गॉन विकेट। परंतु पुढची मॅच अर्थात चौथी मॅच आपण कासगाव नाना त्यांच्या विरुद्ध बहनोली किशोर अगदी जर आपण रस्त्यात असाल तर कुठे असाल काय असाल लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहत असाल तर वेळेवरती संपर्क साधा। आपण जर वेळ आणि वेळेचं भान ठेवलं नाही तर तुम्हाला पेनल्टी घ्यावी लागेल त्यामुळे जरूर दोन्ही टीम्स आतापर्यंत आमच्यापर्यंत जर पाहिला तर निश्चित एकाही टीमने रिपोर्टिंग केली नाही। कासगाव नाना आणि बहनोली किशोर आले असतील तर आयोजकांची रिपोर्टिंग करा। अगदी सावरोली बोस शहापूर संघाने रिपोर्टिंग केली आहे। शेवटचा सामना आहे ममदापूर संघ देखील मला वाटतं उपस्थित झाला गेलाय परंतु त्या अगोदरचा चौथा सामन्याचे दोन्ही संघाचे खेळाडू किंवा कॅप्टन अजूनही रिपोर्टिंग केली नाहीये। जरूर कारण की मित्रांनो अगदी किमानमुळे आयोजकांसाठी सातत्याने कडक आव्हानं राहतात। कासगाव संघ देखील उपस्थित झालाय पंचित बहनोली किशोर आपण आले असते तर आपण देखील रिपोर्टिंग करा। यस आलाय मला वाटतं बहनोली किशोर देखील उपस्थित झाला। यस
प्रत्येक संघाला विनंती आहे फक्त आपण आलात की त्या आयोजकांची रिपोर्टिंग करा, कारण की जेणेकरून आम्हाला माहित होईल तुम्ही आलेत की नाही आहेत. कारण की कालच्या रात्रीमध्ये अशा जर पाहिला त्यांची सासू जर आजारी झाली आणि सून बाजी मारली अशी तरह झाली. सकाळी 7:30 वाजले. यस, आणि त्यामुळे जरूर आता 12 चेंडू 48 ची गरज आपल्याला पाहायला मिळणार आहे. खरं आता मी आई गावदेवी क्रिकेट संघ पिंपळलीवाडी या टीमचं का कौतुक करेल मित्रांनो. या टीमचे खऱ्या अर्थाने खेळाडू विनायक गोरे आणि त्यांची संपूर्ण टीम ज्या पद्धतीने मेहनत घेते त्याला प्रतिसाद खऱ्या अर्थाने आपण पाहिला तर इथे टीमच्या माध्यमातून थोडस कमी मिळतोय. मी या 4 रात्रीमध्ये भरपूर अनुभव घेतला, कारण की आयोजकांनी एवढं मोठं आयोजन करून जर टीम जर सपोर्ट करत नसतील तर आयोजकांसाठी अनेक आव्हानं उभी राहतात. कारण की पहा, रात्र आणि रात्रभर जागून पुन्हा एकदा दुपारच्या आतमध्ये खेळपट्टी तयार करणं आणि दुपार नंतर पुन्हा एकदा टीमशी कॉन्टॅक्ट करणं, त्या टीमला बोलवणं इतकं सोपं नाहीये. म्हणून प्रत्येक टीमने एकच लक्षात ठेवा, आयोजकांनी आयोजन केलं गेलंय, आयोजकांनी आपल्याला संधी दिली आहे. अगदी आपल्याकडनं काय जेवढं अपेक्षित होईल तेवढं वेळेअभावी कमीत कमी सहकार्य करा, हे मात्र जरूर तुमच्यापर्यंत मी आयोजकांच्या माध्यमातून विनंती करेन. यावेळी चांगला फटका उंची गाठले, क्षेत्ररक्षक आहे तिथे बॉल खाली डाऊन द ग्राउंड टिपला असेल अजून एक धक्का. इथे मात्र विकेटचं फलंदाज होईल बाद. या तुम्हाला मात्र आयोजकांच्या माध्यमातून अर्थात आई गावदेवी क्रिकेट संघ पिंपळलीवाडी आयोजित साहिल प्रतिष्ठान चषक 2024 दुसऱ्या पर्वामध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. दादा या आपण तुमचं सहर्ष स्वागत आहे. इथे मात्र चेंडू हवेत खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा अगदी आपण पाहिला असेल, पुन्हा एकदा चुकी झाली. अजून एक धक्का, विकेट मागणं विकेट. इथे मात्र सडा पडत असताना पाहायला मिळतोय. इथे मात्र फौजे बी संघासाठी 7 जण कडक कापान आणि अजून एक धक्का. डीजे भैया ची गरज असताना चेंडूला उंची गाठली, लांबी कमी आहे. क्षेत्रचे 2 बॉल मागे धावतायत. एकदा वेगाने कंप्लीट झाले, बघता बघता दुसरीचा प्रयत्न केला आणि बघता बघता इथे मला वाटतं 2 धावा इथे होतील पूर्ण. आणि 2 धावीच्या मधून आता मात्र संघाची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जाऊन पोहोचली ती म्हणजेच 16 धावा. शेवटचे 8 चेंडू 46 धावा. थोडस जर पाहिलं कडबं आव्हान राहत चाललेलं आहे पोंजेबी संघासाठी. अचूक टप्पा आणि अचूक टप्प्यावरती गोलंदाजी इथे खऱ्या अर्थाने आपण पाहतो तुमच्या आबाने शिकवलाय. ही एक वेगळीच घरपट्टी आली. शेवटची आता मात्र बॉल शिल्लक आहेत ते म्हणजेच 8 आणि धावेची गरज आहे 45. पहा, कुठेतरी आपण गोलंदाजी चुकीची केली तर त्याला मात्र नियंत्रण ठेवावं लागेल. 95 वरती दबाव आणू नका. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत मला वाटतं 2 संघ बाद केले गेले. त्यामध्ये जांभिवली चांदक. त्यामुळे 95 वरती दबाव आणला, वाद विवाद केला तर संघ डायरेक्ट बाद केला जाईल याची नोंद घ्यायची. कारण की 95 वरती दबाव आणू नका. पंच मात्र प्रत्येक टीम साठी सेम आहेत, नियम सेम आहेत. आणि तुम्हाला शंका कुशंका असेल तर रिव्ह्यू घेऊ शकता, परंतु आता नाही. सकाळ जेवल्यानंतर दुपारचे जिरू नका. फक्त 8 सेकंदाच्या आतमध्ये रिव्ह्यूचा टायमिंग आहे. पंच स्पष्ट सांगा फलंदाजाला तुमच्याकडे टायमिंग आहे 8 सेकंदाचा. काय असेल ते 8 सेकंदात घ्या, नंतर 7-12 रंगवू नका. पेनल्टी घ्यावी लागेल याची नोंद घ्या. 8 चेंडू 45 ची गरज आहे. यावेळेस चांगला फटका, फटक्यामध्ये ताकद नसागत बॉलला फटकले. यावेळेस मात्र डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पार धावा मिळतील. 6 धावा. षटकार.
षटकार आला आणि संघाची टोटल 23 धावा. शेवटचे 7 चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता आहे ती म्हणजे 39 धावेची आणि स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेस. इथे मात्र बदल होणार नाहीये. कंपल्सरी चेस धावा त्या तुम्हाला बनवाव्याच लागतील यात शंका नाहीये. गोलंदाज तयार होईल पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. इथे बॅट चेंडूचा संपर्क नाहीये. बघता बघता इथे मात्र निर्धाव चेंडू आला गेलाय आणि आता मात्र संघाची टोटल धाव फलकावरती आपण पाहतो जाऊन पोहोचली 23 धावा. शेवटचे बॉल शिल्लक आहे 6 आणि धावांची गरज आहे 39. ते म्हणजे टीम पोहोचे ही संघाला पुढच्या मॅच तयार आहे. टीम गोरेगाव आणि टीम लोबेपाणी पुढच्या मॅच साठी तयार आहे दोन्ही टीम. खऱ्या अर्थाने आपण पाहू शकाल इथे अगदी आपण पाहतो मयूर स्पोर्ट साखरपाडा टीमचा त्याचप्रमाणे शहापूर आदिवासी टेनिस क्रिकेटचा पदाधिकारी अर्थात दत्तू बेहेळे सर ज्यांना मात्र आपण पाहतो एक लेजंड क्रिकेटर आहेत. परंतु इथे मात्र गोलंदाजी सध्या चांगली होती. अगदी आपण पाहतोय सातत्याने जर पाहिला तर नियमांचं बंधन आहे आणि इथे मात्र नियमांचं बंधन आपल्याला पाहायला मिळत आहे. बघता बघता जर पाहिलं तर निश्चित आदिवासी टेनिस क्रिकेट शहापूर असोसिएशनला एक चांगली मार्गदर्शन त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आलं गेलं आतापर्यंत. यावेळेस मात्र पायामध्ये टाकण्याचा प्रयत्न एकदा वेगाने कंप्लीट झाला आणि बघता बघता एकाच धावेवरती समाधान मानावं लागलं. आता मात्र संघाची टोटल धाव फलकावरती जाऊन पुढे 24 धावा. शेवटचे 4 बॉल 38ची आवश्यकता आहे मॅच मध्ये. 4 चेंडू 38 धावा हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये पोहोचत संघासाठी थोडस कडवं राहिलं सध्याच्या स्थितीला. कारण की इथे 4 चेंडू मध्ये जर पाहिलं तर इथे 4 चेंडू मध्ये 4 षटकार आले तर इथे मात्र 24 धावा बनतील आणि विजयासाठी 38ची गरज. यावेळी चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न लाईन चेक केली जाईल आणि इथे मात्र पंचाने सांगितलं की मला वाटतं लेग बाईसच्या स्वरूपात धावा मिळतील 4. इथे मात्र चौकार येईल आणि चौकाराच्या साह्यानं आता मात्र संघाची टोटल धाव फलकावरती 28. धावा फलकावरती झुरल्यानंतर पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि तिथे मात्र एकच धाव. इथे मात्र याच्या व्यतिरिक्त धाव मिळणार नाही. शेवटचे 2 चेंडू आणि 33ची गरज आहे. आता मात्र मयूर स्पोर्ट साखरपाडा क्रिकेट संघ मॅच मध्ये दबदबा निर्माण केलाय. पुन्हा एकदा पुण्यामध्ये चेंडू टाकला होता आणि इथे मात्र पुण्यामध्ये चेंडू टाकताना एक धाव मात्र धाव फलकावरती अंकित केली जाईल. परंतु एका धावेने काही फरक पडणार नाही. आता मात्र एक धावाना 32 धावांची गरज आहे. सामन्यात औपचारिकता शिल्लक आहे. पोपोटा उतरवायचा का तुम्हाला? नाही भयानक कार्यक्रम आहे हा का? इथे मात्र बघता बघता हा सामना जिंकलाय मयूर स्पोर्ट साखरपाडा क्रिकेट संघानं. हार्ड लक टीम पवनचे बी आणि विजयी संघाचे अभिनंदन. हरलेल्या संघाचं गोडसं कौतुक. चला क्षेत्ररक्षण करणारी टीम विलंब न करता लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं आहे. एका साईडनं आपल्यासाठी खुलं आहे मैदान. आपण लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्या. ते म्हणजे टीम गोरेगाव आणि खेळाडू कक्ष लगेच खाली करा. पवनचे बी आणि खेळाडू कक्षाचा ताबा घ्या. ते म्हणजे टीम लोभेवाडी. Man of the match नाराचा विचार जर केला तर आपण पाहू शकाल खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं आम्ही काही करू शकत नाही. इलेक्ट्रिक आहे आणि इथे मात्र ऑटोमॅटिक तुमचा मात्र जर पाहिला तर तुमची ज्या पद्धतीने गुणवत्ता आहे ती गुणवत्ता स्पष्ट केली जाते. ही गुणवत्ता इथे मात्र आम्हाला दाखवली गेली आमच्या लाईव्ह स्कोरच्या माध्यमातून. खऱ्या अर्थाने नारा ज्यानं गोलंदाजी करत असताना चांगली कामगिरी केली आहे, ज्यानं 3 विकेट मिळवल्या आणि बॅटिंग देखील चांगली पाहायला मिळाली. 5 धावा तर नारा ठरला या मॅचचा हिरो. नारा या आपण मॅन ऑफ द मॅच साठी
तुम्हा आम्हा सर्वांना जरूर माहित असेल कोण आहे कोण नाहीये हे तुम्ही आम्ही फक्त अंदाज लावू शकता, परंतु इथे मात्र आपण पाहतोय इलेक्ट्रिक्स लाईव्ह स्कोर बुक आहे आणि इथे मात्र निश्चित आपण पाहतो लाईव्हच्या माध्यमातून इथे खऱ्या अर्थाने नाराला आपण पाहिलं या मॅचचा हिरो आणि या मॅच साठी खऱ्या अर्थाने आपण मॅन ऑफ द मॅच देऊया सन्मान्य किशोरजी उघडे ज्यांच्या शुभाशी इथे आपण नाराला देत आहोत या मॅचचे मॅन ऑफ द मॅच खऱ्या अर्थाने आपण